माझं नाव परवेश फिरोज पठाण आहे. मी बारामतीला राहतो. 10वी माझी बारामती येथेच झेंडोबिया इंग्लिश मीडियम स्कूल कटफळ येथे झाली. 10वी नंतर मला डिप्लोमाला घ्यायचं होतं ॲडमिशन, हे फिक्स होतं माझं. पण जवळपास कुठलं कॉलेज बघितलं मी, घरापासून जवळ पाहिजे होतं. त्यामुळं मला भेटलं इंदापूरमध्ये आहे विद्याप्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज म्हणून. तिथं गेल्यानंतर मला ॲटोमोबाईल डिपार्टमेंट घ्यायचं होतं. ॲटोमोबाईल डिपार्टमेंट हे जास्त कॉलेजेसमध्ये नाही आहे. त्यामुळे इथं आल्यानंतर मला भेटलं आणि इथं घरापासून जवळ असल्यामुळे मी इथं घेतलं ॲडमिशन हे घेतलं. तसंच ॲडमिशन झाल्यानंतर फर्स्ट इयरमध्ये जरा मला काही एवढं समजलं नाही कसं असतं काय 10वी नंतर आल्यामुळे. तसं थोडं हे शिक्षकांनी सगळं सांगितलं मला कसं असतं काय. सेकंड इयरपर्यंत मला कॉन्फिडन्स येऊन गेला. सेकंड इयरमध्ये शिक्षकांनी सांगितलं थर्ड इयरमध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे. डिग्रीसाठी ॲडमिशन घेण्यासाठी मार्क महत्त्वाचे असतात. त्यासाठी डिपार्टमेंटचे HOD शिक्षकांनी गायडन्स दिला आम्हाला. आणि कॉलेजमधनं आपल्या प्रत्येक इयरला विजिट जातात. इंडस्ट्री कॉलेजमध्ये जास्त काही प्रॅक्टिकल नाही झाले तर ते प्रॅक्टिकल आपण बाहेरच्या कॉलेजेसमध्ये किंवा कंपन्यांमध्ये जाऊन शिकू शकतो. आणि कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरसुद्धा होतात. जे इंडस्ट्रीयलमध्ये काम केलेले लोक आहेत ते सांगतात आम्हाला की असं असतं, तुम्ही असं स्किल डेव्हलप करा, हे करा. त्यानंतर कॉलेजचं वर्कशॉपसुद्धा चांगलं आहे. तिथं सर्व प्रकारचे इक्विपमेंट्स अवेलेबल आहे. आणि आपल्याला काही प्रोजेक्ट काम करायचं असलं तर पर्सनलीसुद्धा आपण वर्कशॉपमध्ये जाऊन काम करू शकतो. आणि थर्ड इयरला आल्यानंतर आम्हाला कॅपस्टोन प्रोजेक्ट हे असल्यामुळे त्या शिक्षकांनी सपोर्ट केला. आमच्या कॉलेजमध्ये 100% प्लेसमेंट आहे. तरी मला टाटा कमिंग्स या कॉलेजमध्ये प्लेसमेंट मिळाली आहे. कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळाली आहे आणि तिथं 2.40 लाख रुपयाचं पॅकेज भेटलं आहे. तरी कॉलेज हे आपल्याला 100% प्लेसमेंट देतं. ओव्हरऑल मला हे कॉलेज चांगलं वाटलं. त्यामुळं कॉलेजने सपोर्ट केल्यामुळं आता डिग्रीला ॲडमिशन घेण्यासाठी पण जास्त काही एवढं हे घेण्याची गरज नाही. त्यामुळं थँक्यू.